पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन समोर आलंय। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर छापण्यात आलेला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नाशिकमधनं एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं संशयिताला ताब्यात घेतलं असून संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नीटचा पेपर छापण्यात आलेला होता। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमधनं एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, या संदर्भातलं नाशिक कनेक्शन जे समोर आलंय त्याबद्दल काय माहिती? श्वेता, या पेपर फुटीची जी सुरुवात झालेली होती ती नाशिकमधनं झालेली आहे। अशा पद्धतीची धक्कादायक माहिती आता सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। ज्या पद्धतीनं श्वेता हा सगळा तपास केला जातोय त्या तपासामध्ये स्पष्टपणे नाशिकचा उल्लेख समोर आलेला आहे। नाशिकमधील एक प्रिंटिंग प्रेस आहे आणि त्याच ठिकाणी नीटचा पेपर जो आहे तो झेरॉक्स केला गेला होता अशा पद्धतीची माहिती देखील आता समोर आलेली आहे। आणि म्हणून नाशिकमधूनच हा पेपर जो आहे तो इतर राज्यांमध्ये सर्क्युलेट केला गेला होता। म्हणजे नाशिकमधला हा पेपर म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने जो पुढे गेला होता त्यानुसार नाशिकमधला हा पेपर पहिल्यांदा हरियाणाला नेण्यात आला। हरियाणामधील जे गुडगाव म्हणून एरिया आहे दिल्लीच्या अगदी जवळ, त्या गुडगावमधील एरियामध्ये हा पेपर जो आहे तो एका डॉक्टरकडे दिला गेला आणि त्या डॉक्टर पासूनच हा पेपर मग राजस्थानला पुढे गेला आणि राजस्थानमधूनच इतर ठिकाणी म्हणजे इतर राज्यांमध्ये हा पेपर गेला। अशा पद्धतीची धक्कादायक माहिती आता तपासामध्ये समोर आलेली आहे। श्वेता, हा पेपर राजस्थानमधनं जम्मू काश्मीर असेल, बिहार असेल आणि केरळ असेल या राज्यामध्ये गेलेला होता। नाशिकचं जे इंदिरानगर म्हणून परिसर आहे त्या परिसरामधील पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या व्यक्तीच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये हा पेपर प्रिंट केला गेला होता किंवा झेरॉक्स केला गेला होता त्या व्यक्तीला नाशिक पोलिसांनी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। धन्यवाद या माहितीसाठी।